नमस्कार. आज आपण आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाचे एकदम खुसखुशीत पौष्टिक अशी कापण्याची रेसिपी बघणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने ही परफेक्ट अशी रेसिपी आहे. यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे. त्याच वाटीने 1 वाटी गूळ बारीक असा कापून घेतला आहे. पाव वाटी बेसन पीठ, पाव वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आणि 1 मोठा चमचा खसखस, चिमूटभर मीठ आणि 1 मोठा चमचा विलायची पावडर. सर्व साहित्य एकाच वाटीने मी मोजून घेतले. हे बघा. तर इथे आपल्याला गूळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे, तर पातेल्यात घालून घेतला आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवून चमच्याने एकसारखा असा हलवून गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे, पाक नाही बनवायचा आहे. तर हे बघा, पाण्यामध्ये गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आता गॅस बंद करून हे पातेलं फॅनखाली ठेवून द्यायचं आहे. पूर्णपणे हे पाणी थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. तर यासाठी आपण आता एक मोठं भांडं घेऊन त्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आहे. तर हे पीठ मी आधीच चाळून घेतलेलं आहे 2 वाट्याच्या प्रमाणात. त्याच वाटीने पाव वाटी बेसन पीठ, चिमूटभर मीठ, खसखस, विलायची सर्व हे आत्ताच एकत्र टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ सर्व असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. असं हे बघा. आता आपल्याला तुपाचं कडकडीत मोहन तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा, तूप एकदम असं कडकडीत तापून घ्यायचं आहे. तुपाऐवजी तेलाचाही वापर करून घेऊ शकता. 2 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे आणि आता आपल्याला तुपाचं एकदम कडकडीत असं मोहन तयार करून घेतलं आहे. तर चला, हे बघा, असं पिठावर टाकून घ्यायचं आहे. मस्त असं हे मोहन तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता चमच्याने हे पिठामध्ये मोहन व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतरच हाताने एकत्र करून घ्यायचं आहे. एकदम हात नाही घालून घ्यायचा तेलामध्ये, नाही तर चटका बसेल. हे बघा, हे असं आता आपल्याला व्यवस्थित 2 मिनटं तरी हे तुपाचं मोहन आपल्याला व्यवस्थित पिठाला असं लावून घ्यायचं आहे. आणि असा लाडू बांधला की आपलं मोहन बरोबर तयार आहे असं समजून घ्यायचं. आता इथे हे पाणी एकदम थंड झालेलं आहे. गाळून घ्यायचं असं, म्हणजे गुळामध्ये थोडाफार कचरा असतो तो बरोबर निघाला जातो. आणि थोडंच पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं, एकदम पाणी नाही टाकायचं. हे बघा असं. तर अर्धी वाटी पाणी बरोबर लागलेलं आहे. थोडं करत हे पाणी मी पूर्णपणे वापरलेलं आहे, पण एकदम नाही घालायचं, नाही तर पातळ होऊ शकतं. त्यासाठी थोडं घालून घेतलं. अंदाजानुसार मी हे पाणी वापरून पीठ मळून घेणार आहे. हे बघा. तर परफेक्ट माप आहे. 1 वाटी गूळ, अर्धी वाटी पाणी आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ. बरोबर असं हे माप झालेलं आहे अगदी. हे बघा, तुम्ही बघू शकता. सर्व पाणी वापरलं आहे आणि आता घट्टसर असं हे पीठ भिजून घ्यायचं आहे. आता मळताना जरी पातळ वाटलं तर ते भरपूर असं घट्ट होतं नंतर. हे बघा, 2 मिनटानंतर. तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. फक्त 10 मिनिट आपल्याला एक साईडला ठेवून द्यायचं आहे भिजवण्यासाठी. जादा वेळ लागला जात नाही. तोपर्यंत गॅसवर तेल तापवायला ठेवायचं आहे एका साईडला, म्हणजे पटकन आपल्या कापण्या तयार होतात. पौष्टिक, एकदम खुसखुशीत आणि खूप छान अशा चवीला लागतात. नक्की ट्राय करा. हे बघा, 10 मिनटं मी एका साईडला ठेवून दिलेलं. आता आपलं पीठ पूर्णपणे भिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता थोडं कडक पण झालेलं आहे. तर आता एकसारखे असे मी पिठाचे 3 ते 4 गोळे करून घेते आणि लाटून घेते. आणि लाटताना एकदम पातळ असं आपल्याला ह्या कापण्या लाटून घ्यायच्यात. शंकरपाळ्यासारख्या थोड्या जाडसर नाही लाटायच्या. जेवढ्या पातळ लाटू तेवढ्या अशा कुरकुरीत, खुसखुशीत मस्त होतात. चला आता लाटून घेऊया. तर लाटताना आपल्याला कोरडं पीठ लावायची गरज येत नाही. अशाच डायरेक्टली लाटून घ्यायच्या. एकदम जास्त जर पीठ घट्टसर कडक वाटत असेल, लाटता येत नसेल, तर पाण्याचा असा थोडासा ओलसर हात किंवा 1-2 चमचे साधं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे कापण्या एकदम बरोबर होतात. तर हे बघा, अजिबात कोरडं पीठ लावायची गरज येत नाही. या काही तुपाचा, तेलाचा हात लावायची गरज येत नाही. एकदम बरोबर असं पीठ झालं आहे आणि भरपूर होता होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं, म्हणजे कापण्या खरंच खूप छान होतात. आता साईडच्या कडा मी अशा कापून घेते. हे बघा, चौकोनी आकारामध्ये.
म्हणजे कापण्या आपल्या बाकीच्या एकसारख्या मस्त होतील। आता हे साईडचं कापून घेतलेलं पीठ काढून दुसऱ्या पिठाच्या गोळ्यामध्ये एकत्र करून ठेवायचं आणि हव्या त्या आकारामध्ये ह्या कापण्या कापून घ्यायच्या। चौकोनी आकारातही कापून घेऊ शकता। या अशा पद्धतीने कापण्यांच्या आकारामध्येही कापून घेतल्या तरी चालते। आणि ह्या पिठावर तुम्ही वरून खसखस लावली तरी चालेल, नसली तरी काय हरकत नाही। मी डायरेक्टलीच केलेले आहे पिठामध्ये मळून। अगदी खसखस वरून लावली तर आणखी छान दिसतात। तर हे बघा, भरपूर अशा ह्या पातळ कापण्या मी करून घेतलेल्या आहे। बाकीच्या पिठाच्याही याच पद्धतीने कापण्या करून घेतल्यात 2 गोळ्याच्या आणि बाकी तळता तळता लाटून कापण्या बनवून घेईल। इकडे तेल पण तापलेलं आहे। हे बघा, असा पिठाचा छोटासा गोळा टाकून पाहायचा आहे आणि आता तेल तापलेलं आहे। गॅस मध्यम आचेवर ठेवलं आहे, तेल चांगलं तापलं, कारण मध्यम गॅस आचेवर ठेवूनच आपल्याला ह्या कापण्या एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या। तर आता तेलामध्ये कापण्या ह्या अशा थोडं थोडं सोडून घ्यायच्या, एकदम पण नाही घालायच्या। हे बघा, आणि अशा चिकटलेल्या असल्या तरी त्या तेलामध्ये तळताना बरोबर एकदम अशा सुट्या होतात, चिकटलेल्या नाही राहत। हे बघा, हलक्या हाताने खालीवर अशा करून घ्यायच्या एकदम। हे बघा, एकदम सोनेरी रंगाच्या अशा होईपर्यंत आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्यात आणि खूप छान झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, असं बिस्किटासारखा रंग आला की तेलातनं काढून घ्यायचं। तर चला, आपल्या कापण्या तयार आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप छान अशा झाल्यात, नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने ह्या कापण्या बनवूनही बघा। खूप छान अशा खुसखुशीत झालेल्या आहे। ह्या कापण्या खाल्ल्यानंतर शंकरपाळे खायची इच्छाच होणार नाही, एवढ्या छान चवीला लागतात। तर तुम्हाला मी दाखवते ही एकदम अशी कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे। तर चला, आपल्या ह्या मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या पौष्टिक कापण्या तयार आहे।